नमस्कार सगळ्यांना. आज डे 4. सध्या गोकर्णात आहे. आता इथून आम्ही जाणार मुर्डेश्वरला आणि येताना मुर्डेश्वरचं दर्शन घेऊन नंतर होन्नारमध्ये जाणार आणि येताना होन्नारमध्ये येऊन बोटिंग करणार. आणि सध्या रूमच्या बाहेर असा विवाह. आता वाजलेत अराऊंड 7:30. आता आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरकडे. इथून मुर्डेश्वरला जायला अराऊंड 1 तास पावणे 2 तास लागतात. 1.5 तास पावणे 2 तास जाईल आता मुर्डेश्वरला. सध्या व्ह्यू असा आहे. किती ड्यू पडला आहे गाडीवरती. पुढे असं गोकुंठ टू मुर्डेश्वर. चल आता व्ह्यू बघत निवांत जायचं. मस्तपैकी भारी व्ह्यू सहित दिवसाची सुरुवात झालेली आहे. इथे एक टोल नाका होता. एक छोटासा ब्रेक घेतला आता. अजून एक 35-36 किलोमीटर गोकर्णाला सॉरी मुर्डेश्वर राहिलेला आहे. असा तर रस्ता आहे पूर्ण, त्यामुळं लवकरच कव्हर होईल. होन्नावरमध्ये पोचलेलो आहे. त्या गावाचं नाव होन्नावर आहे. आणि या गावाबद्दल स्पेशालिटी सांगायची म्हणलं तरी इथं तुम्ही बॅक वॉटरमध्ये बोटिंग करू शकता. आणि तिथं म्हणजे स्पेशालिटी अशी आहे की इथं मँग्रोव ट्री जे असतात ना ते समुद्रकिनारे उगवतात, तर त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या थ्रू बोटिंग असते. आणि 2-3 अजून वेगवेगळे पॉईंट्स आहेत. बोटिंग म्हणजे मेनली तर बोटिंगसाठीच आहे होन्नावर. याच्या पुढेच थोडं गेलं का आपल्याला मुर्डेश्वर. एक नदी आलेली आहे. नदीचं नाव शरावती नदी. शरावती नदी आहे. इथेच आहे. इकडे बाबा दिसतंय मागं. हे इकडे बॅक वॉटरला बोटिंग करू शकतो वाटतं आपण. आणि इकडे असा व्यू राहायचं. फायनली पूल संपला. थोडा मोठाच पूल होता. आय थिंक अराउंड 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर कपडे जाईल. अशा प्रकारे मुर्डेश्वरमध्ये स्वागत झालेलं आहे. चुकून मी थोडं पुढे गेलो होतो पण इथं राईट होता. पुढे तुम्हाला दिसत असेल महादेवाची भली मोठी मूर्ती आणि पुढे त्याचे एंट्रन्स. अशा प्रकारे किती भारी आहे ते. आतपर्यंत नेऊ शकतो बाईक आपण. तिकडे समुद्र.
एक नंबर आहे. पूर्ण मला असं वर करून बघावं लागतं. कॅमेऱ्यात दिसत असेल पण एक नंबर सीन आहे. तिथे मंदिर आणि इथे पार्किंग. एवढी प्रीमियम पार्किंग आणि असा व्ह्यू. हा आणि इथे समुद्र आणि महादेव. हर हर महादेव. इथे आता लगेज ठेवलेला आहे. आता मंदिराकडे चाललो आहे. तिथंच लेफ्ट साईडला खाली आपण हे करू शकतो, फुटवेअर काढू शकतो. इथून आता दर्शन झालेलं आहे आणि हे मंदिराच्या सराउंडिंग आहे पूर्ण. मंदिराचा कळस आणि त्या तिथे माग महादेवाची मोठी मूर्ती. इकडे अजून लहान लहान वेगवेगळ्या देवांची मंदिरे आहेत. हा महादेवाचा सोन्याचा रथ. तर मुर्डेश्वरबद्दल सांगायचं म्हणलं तरी हे मंदिर टावर आहे. याला राजा गोपुरम म्हणतात. तर हे 20 मजली पूर्ण टावर आहे मोठं. आणि या इथं मेन मंदिर आहे महादेवाचं. आणि ते मागं जी महादेवाची मूर्ती दिसते ना, तर ती 123 फीट उंचीची मूर्ती आहे. आणि म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त 2 नंबर हायेस्ट महादेवाची मूर्ती आहे ती. आता लिफ्टमध्ये आम्ही 18व्या फ्लोअरला जाणार. आता इथून डायरेक्टली ते टावर दाखवलं होतं ना त्याच्या, आणि तिथून 3 साईडचे वेगवेगळे व्ह्यू बघणार आहोत. इथे एक खासियत अशी आहे की इथं 3 खिडकींनी 3 साईडचा व्ह्यू दिसतो. तर मी आता तुम्हाला एका साईडचा व्ह्यू दाखवतो. इथे महादेवाची मूर्ती दिसते या साईडने. आणि आपण जर आता दुसऱ्या बाजूला गेलो ना, तर इथून समुद्र दिसतो. आणि आता फायनली जर तिसऱ्या बाजूने गेलो ना, तर तिथे आपल्याला घाट दिसतो. आता म्हणजे मंदिराचं दर्शन आणि त्या टावरच्या 17व्या 18व्या मजल्याला जाऊन आलो आहे मी. आता ती मागं जी मूर्ती होती ना महादेवाची, ती बघायला आलो आहे. ही अशी मूर्ती. महादेवाची मूर्ती इकडून असं. इथे ना त्या मूर्तीखाली एक केव आहे. इथून पर पर्सन 20 रुपये तिकीट काढून इथून त्या केवची एंट्रन्स आहे. इथे वेगवेगळ्या कथा आहेत, त्याची इथं म्हणजे त्यांनी रिप्लिका करून दाखवली आहे. याच्याबद्दल थोडी माहिती आहे. तिथं रावणानं त्याचं एक डोकं त्याग केलं होतं आणि शंकरांनी त्याच्या त्या तपश्चर्याला म्हणून एक आत्मलिंग म्हणून त्याला दिलं होतं. आणि मग नंतर काय झालं, ते आत्मलिंग ह्याच्याकडे रावणाकडे गेलं आणि रावण खूप पॉवरफुल होईल आणि विध्वंसक होईल म्हणून सगळ्या देवांनी विष्णूकडे आणि गणपतीकडे प्रार्थना केली. तर मग गणपतीने काय केलं, एक ब्राह्मण मुलाचा हे करून
वेश घेऊन त्यांनी ना म्हणजे विष्णूंनी पहिल्यांदा काय केलं की सायंकाळ होते असं दाखवलं आणि गणपती यांनी मग ब्राह्मण मुलाचा वेश घेऊन तिथं रावणाला म्हणाले की मी ती आत्मलिंग पकडतो, तुम्ही तोपर्यंत तुमची साधना करून घ्या. पण एक अट दिली की जर मी 3 हाक मारूस तर तुम्ही नाही आला तर मी ते खाली ठेवून देणार. पण शंकरांनी जेव्हा आत्मलिंग रावणाला दिलं होतं तर त्यांना सांगितलं होतं की श्रीलंकेला जास्तोवर ते खाली टेकलं नाही पाहिजे. ठीक आहे. मग नंतर काय झालं, मग यात एक अट दिली होती की त्याने 3 वेळा हाक नाही मारल्यावर जर तुम्ही ओ नाही दिली ना तर मी खाली ठेवणार. मग नंतर रावण जेव्हा त्याची साधना करत होता तर गणपती यांनी 3 वेळा हाक मारली, तो नाही आला. मग त्यांनी ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि जेव्हा त्यांनी आत्मलिंग खाली ठेवलं तर ते नंतर तेच पुढं नंतर गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. हेच पुढं नंतर ते तिथंच राहिलं आत्मलिंग. ही अशी पूर्ण स्टोरी आहे गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची. त्यासाठी जे आम्ही उद्या जाणार आहे तिथं बघू शकतो. मुर्डेश्वर, गोकर्ण, सज्जेश्वर, कालेश्वर, गुणवंतेश्वर आणि मुर्डेश्वर. महादेवाच्या मूर्तीखाली एक इथे एक मंदिर आहे आणि सराउंडिंगला तिथं कृष्ण आणि अर्जुन रथमध्ये आणि ह्या बाजूला मंदिर टावर आणि इथं रावण आत्मलिंग देताना गणपतीला आणि इकडे बीच. आता चाललोय माघारी. आता होन्नारमध्ये एक हँगिंग ब्रिज आहे तर त्या हँगिंग ब्रिजपाशी जाईल मी आता. हे मुर्डेश्वरचं मेन एक्झिट आहे. इथून आता लेफ्ट घेतलं ना मग हा रस्ता गोकर्ण आणि होन्नार, म्हणजे आधी होन्नार येतं मग गोकर्ण येतं, तिकडे जाऊ शकतो. आता चाललो आहे इथं. आता होन्नावरच्या जाण्याच्या आधी इथं गुंजी म्हणून गणपतीचं मंदिर आहे तर आता तिथं जायला तिथं जायला अराऊंड 20 मिनटं दाखवतं आहे. हे एंट्रन्स आहे गणपती मंदिराचं. पोहोचलो आहे महागणपती मंदिरापाशी. Take the next right, then your destination will be on the right. हा तिथे आहे मंदिर. तिथं आहे मंदिर. हे मंदिर आहे. Your destination is on the right. हे असं मंदिर आहे. आम्ही बरोबर टायमिंगला आलो कारण की ते 1 वाजता मंदिर बंद होतं आणि आरती झाली आणि प्रसाद घेऊन वगैरे. आणि याचा इतिहास सांगायचं म्हटलं तरी हे मंदिर अराऊंड 1,500 वर्षापूर्वीचं आहे आणि ह्याची म्हणजे जी गणपतीची जी मूर्ती आहे ना ती याची खूप सुंदर आहे. मी याचा फोटो टाकेल आय थिंक शेजारी. इथे हे असे काय तर मंदिर आहे पुढून. असे मंदिर आहे. झालं इथं दर्शन घेऊन. आता होन्नावरला जाईल. आणि तिथं मग बघू आता जेवणाचं पण तिथं काय तर नियोजन करेल आणि हँगिंग ब्रिज पण तिथंच बघेल मग. दर्शन घेऊन आल्यानंतर हा आता मेन रोड. आज पुढं होन्नावर आणि गोकर्णाला जातो. एका लोकलमध्ये जेवायला आलो. 1 नंबर ऑथेंटिक कर्नाटकी जेवण आहे. हे
थोडं ताकावून आहे पण थोडं असं मिरची टाकलं तिखट आहे. बघू ट्राय करू. हा मेन रस्ता म्हणजे तुम्ही गोकर्ण टू इकडे मुर्डेश्वर आणि इकडे होन्नावर येते. हे होन्नावर गाव आहे. तर ह्या रस्त्याने जात असेल ना तर त्या रस्त्याकडलं जे ब्राह्मिन्स कॅफे म्हणून एक हॉटेल आहे. तर इथं आत्ता आम्ही जेवण केलं. ऑथेंटिक कर्नाटकी जेवण म्हणजे साऊथ जेवण एक नंबर मिळते इथं. ह्याच्या म्हणजे नुसतं बाहेरून लुकवरती जाऊ नका. हा टेस्ट एक नंबर जेवण होतं. तुला कसं वाटलं सौरभ जेवण? एक नंबर. हां दांडेलीच्या पुढं आपलं कोल्हापुरातून पुढं आल्यापासून एक नंबर जेवण झालं आत्ता. मग तर 2 दिवस नुसते एवढं कावडी. एक नंबर जेवण आहे इथं. कधीच मिस करायला नाही. इथनं पुढं पण मी कधी आलो तर इथंच जेवणार आहे. आणि अपर टेबलमध्ये आम्हाला 90 रुपयाला थाळी मिळाली. एक नंबर थाळी. मस्तपैकी जेवण झालेलं आहे आता. आता होन्नावरमध्ये एक हँगिंग ब्रिज आहे. तो बघून शक्यतो आजच्या दिवसाच्या सगळ्या डेस्टिनेशन संपतील. हा आहे हँगिंग ब्रिज. सध्या हा टुरिस्ट लोकांसाठी बंद आहे. फक्त विलेजर्सला चालू आहे. असं आहे. ॲक्च्युली आम्ही तो हँगिंग ब्रिज क्रॉस करून त्याच्या पलीकडल्या बाजूला एक बीच होता. तर आम्ही तिथं जाणार होतो. पण अनफॉर्च्युनेटली तो ब्रिज बंद असल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. तिथूनच थोडं पुढं गोकर्ण साईडला एक 6 किलोमीटर अंतरावर आम्ही एक नवीन बीचला आलेलो आहे. तिथं जाऊन थोडं वेळ चिल करत बसणार. सही व्हायला पाहिजे. असा आहे तो बीच जो मी म्हणत होतो तो. एकदम क्लीन आणि शांत. इथे एक मिळाला आहे स्पॉट. इथे आता थोडा वेळ शांत बसणार. झाला तर इथे एक थोडा पॉवर नॅप घेतला. आता इथून रूमकडे जाणार. इथून रूम ॲक्युरेट 50 किलोमीटर आहे. इथे 1 तास लागेल रूमला जायला. पुढं असा समुद्र. आता असंच गोकर्ण सिटी फिरायला आलो होतो. तर इथे एका ठिकाणी फंक्शन चालू आहे. ते दाखवतो. संध्याकाळच्या जेवणाला पण सकाळसारखा एक्सपेरिमेंट करतोय. सकाळी तर आम्ही सक्सेसफुल झालो आहे. काय वाटते सौरभ आता काय होईल? 2 दिवसांनी एक झाला इथं. बघू म्हणजे काय वाटतंय कसं होईल. अजून आपण खाल्लं नाही ना. जेवण चांगलं. हा बघू आता खाऊन बघतो.
इथे दत्तप्रसाद उपहारगृहमध्ये झालं जेवण. सकाळसारखं आत्ताचं पण जेवण एक नंबरच होतं. कसं वाटतंय जेवण? एक नंबर होतं. हां, मी म्हणजे असं ऐकून होतं की इथलं जेवण थोडं म्हणजे आपल्या साईडनं इकडं आलं ना तर एवढं चांगलं होत नाही. पण मला तर आज दोन्ही टाईमला एवढं चांगलं जेवण मिळालं आहे ना, एक नंबर जेवण मिळालं. ठीक आहे, आता भेटू डे 5ला. बाय बाय.